बऱ्याच वेळा असं होतं की आजारपण येतंय, आजारपणामुळे आपलं वजन कमी होतं. पण म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो का की आपल्या अंगातलं असणारं फॅट कमी होतंय? तर असं होत नाही. भारत देश हा मसाल्यांचा देश म्हणून ओळखला जातो. असं आपल्या रोजच्या आहारामध्ये मिरं असतं, काळी मिरी, हळद असते, दालचिनी असते. या सगळ्याचा वापर मेटाबॉलिक प्रोसेस चांगली होण्यासाठी होऊ शकतो. धने ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की डायुरेटिक प्रॉपर्टीज आहे. डायुरेटिक म्हणजे शरीरातलं साठवलेलं एक्सेसिव्ह जे मीठ आहे, जे पेशींच्या अवतीभोवती आहे, राईट, ते बाहेर टाकायला मदत करतं. दिवसाची सुरुवात करताना दालचिनीच्या पाण्याने केली तर चहाची गरजच भासणार नाही. 1 कप कोमट पाणी, त्याच्यामध्ये पाव चमचा साजूक तूप किंवा कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल, त्याच्यामध्ये हळद आणि मिरी असा संयोग घेतला तर चरबी जाळायची प्रोसेस वाढायला मदत होईल, अंगावरची सूज कमी होईल. आयोडीन युक्त मीठ वापरणं गरजेचं आहे, कारण का आयोडीनची कमी झाली तर तुमच्या थायरॉइड ग्रंथीवर त्याचा दुष्परिणाम दिसायला लागतो. तुमची चयापचयाची प्रोसेस कमी होणार आहे, स्लो होणार आहे. फरसाण असेल, नमकीन असेल, तर ह्या सगळ्यांमध्ये एक्सेसिव्ह तेल गेलं तर शरीराचा नियम हा आहे, जे काही एक्सेसिव्ह आहे ते चरबीमध्येच रूपांतरित होईल. हाय, हॅलो, नमस्कार. मी गार्गी. वेट सेट गोच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. कसं आहे मंडळी, वजन हा विषय म्हटला की सगळ्यांच्याच भुवया उंचावतात. आता ते वजन नियंत्रित करण्यासाठी किंवा एकंदरीतच फिट राहण्यासाठी आपण बाहेरच्या अनेक गोष्टी, अनेक प्रोडक्ट्सवरती बरेचदा डिपेंडेंट असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आपलं स्वयंपाकघरच बऱ्याच गोष्टींचं आणि इस्पेशली वेट मॅनेज करण्यासाठी एक मोठा मॅजिक बॉक्स आहे. याच सगळ्याबाबत गायडन्स करण्यासाठी आणि आपल्याला एक दिशा दाखवण्यासाठी आणि या सगळ्यावरती कुठेतरी फोडणी देऊन आणि त्याच्यामधली चव वाढवण्यासाठी आपल्याबरोबर आलेल्या आहेत अशाच एक एक्सपर्ट, अर्थातच सुप्रसिद्ध डायटिशियन आणि स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर अवंती दामले मॅम आपल्याबरोबर आहेत. नमस्कार मॅम. लोकमत सखीमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. मॅम, जसं मी सुरुवातीला म्हटलं की आपल्या स्वयंपाकघरामध्येच बऱ्याच अशा गोष्टी आहेत की वजन नियंत्रित करण्यासाठी किंवा एकंदरीत फिट राहण्यासाठी त्या खूप आपल्याला फायदेशीर आहेत. तुमचं मत? अगदी. पण आता मला ना इथे थोडंसं एक रेक्टिफिकेशन करायचं आहे की वजन कमी करायचं आहे का आपल्याला चरबीचं वजन कमी करायचं आहे. कारण का बऱ्याच वेळा असं होतं की आजारपण येतंय, आजारपणामुळे आपलं वजन कमी होतं. पण म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो का की आपल्या अंगातलं असणारं फॅट कमी होतंय? तर असं होत नाही. जेव्हा कुठल्याही प्रकारचं आजारपण असतं किंवा आपण कुठल्याही प्रकारचे क्रॅश डाएट प्लॅन्स करतो तेव्हा चरबी कमी होत नाही, मसल लॉस होतो. सो मसल लॉस नाही झाला पाहिजे. मसल लॉस न होण्यासाठी आपण आहारामध्ये अशा पद्धतीने बदल करावेत की मसल लॉस नाही, फक्त चरबीचं वजन कमी होईल. मग त्याच्यामध्ये पण सबक्युटॅनस फॅट असेल किंवा व्हिसरल फॅट असेल. तर व्हिसरल फॅट हे थोडं जास्त घातक असेल, म्हणजे कारण का जे पोटाच्या किंवा उदराच्या पोकळीमध्ये असणार आहे, जे ऑर्गन्स आहेत त्याच्या भोवती असणारं जे फॅट आहे ते शरीरासाठी जास्त घातक आहे. म्हणजे लिव्हरच्या भोवती फॅट असेल तर फॅटी लिव्हर असेल, पॅनक्रियास भोवती जर फॅट असेल तर तुमचं इन्सुलिनला रेझिस्टन्स जास्त होणार आहे. युट्रसच्या भोवती तुमच्या फॅट असेल तर तुम्हाला परत एकदा हॉर्मोनल इम्बॅलन्सला तोंड द्यावं लागेल. सो पोटावरची चरबी कमी करणं हे टार्गेट असेल आपलं. नुसतं वजन आपण कमी करण्याकडे प्राधान्य देणार नाही. बरोबर. तर जसं आपण म्हटलं की पोटाच्या चरबीकडे आपण आपला सगळा एकंदरीतच डिस्कशनचा मुद्दा आहे. त्याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे मेटाबॉलिझम. करेक्ट, राईट. सो आपल्या स्वयंपाकघरामध्ये असे काही मसाले किंवा असे काही गोष्टी आहेत का की ज्या सुरळीत मेटाबॉलिझमसाठी आणि त्याच्यामुळे एकंदरीतच वेटवरती सुद्धा त्याचा परिणाम होईल, असे कुठले पदार्थ? सो आता ब्राऊन फॅट, ब्राऊन फॅट नावाची एक नवीन कॉन्सेप्ट आहे. म्हणजे ब्राऊन फॅट म्हणजे काय की असं फॅट म्हणजे ते फॅट आहे पण त्याच्यामध्ये मेटाबॉलिक प्रोसेसला बूस्ट करण्याची कपॅसिटी आहे. तर आपल्या शरीरामध्ये नुसतं व्हाईट फॅट नाही पाहिजे, ब्राऊन फॅटचं जास्त प्रमाण पाहिजे. ओके. सो ब्राऊन फॅट वाढवण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये, आपला भारत देश हा मसाल्यांचा देश म्हणून ओळखला जातो. सो आपल्या रोजच्या आहारामध्ये मिरं असतं, काळी मिरी, हळद असते, दालचिनी असते. या सगळ्याचा वापर मेटाबॉलिक प्रोसेस चांगली होण्यासाठी होऊ शकतो.
बरोबर. जसं तुम्ही दालचिनीचा उल्लेख केला, बरीच लोक वजन कमी करण्यासाठी दालचिनीचं पाणी मोठ्या प्रमाणात पितात किंवा धणे भिजवून ठेवतात, त्याचं पाणी प्यायलं जातं. त्याचा कसा वेटवरती आणि एकंदरीत परिणाम होतो? सो धणे ज्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की डायुरेटिक प्रॉपर्टीज आहे. डायुरेटिक म्हणजे शरीरातलं साठवलेलं एक्सेसिव्ह जे मीठ आहे, जे पेशींच्या अवतीभोवती आहे, राईट, ते बाहेर टाकायला मदत करतं. जर वॉटर रिटेन्शन कमी झालं तर अंगावरची सूज कमी होईल आणि वजन कमी होईल. म्हणून धण्याचं पाणी किंवा जिऱ्याचं पाणी, दालचिनीचं पाणी मेटाबॉलिक रेट वाढवतो. चयापचय म्हणजे मेटाबॉलिक प्रोसेस ह्याचा वेग वाढवला गेला तर शरीराची चरबी जाळायची प्रोसेसही वाढायला मदत होईल. तर त्याचा फायदा ह्या 2 पाण्यामुळे होऊ शकतो. पण मग तो कशा प्रकारे, अशा प्रकारचे जे मसाल्यायुक्त पाणी आहे कशा प्रकारे घ्यावा? तो साधारणपणे 1 चिमूट दालचिनीचं पावडर किंवा अख्खी दालचिनी असेल तर तुमच्या पेरा एवढी दालचिनी एक ग्लास पाणी म्हणजे साधारणपणे 200 ते 250 पाण्यामध्ये घ्यायची, ml पाण्यामध्ये उकळून ते पाणी प्यायचं. बरोबर. किंवा 1 चमचा धने तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये उकळून ते पाणी प्यावं. रात्रभर भिजत ठेवलेत आणि मग सकाळी उकळून प्यायलात तरी त्याचा फायदा होऊ शकेल. सो हा तुम्ही अगदी साधा सोपा म्हणजे दिवसाची सुरुवात करताना दालचिनीच्या पाण्याने केली तर चहाची गरजच भासणार नाही. पण असाही कुठेतरी प्रश्न निर्माण होतो की हे दालचिनीचं पाणी गरम पडू शकतं का आपल्या शरीरासाठी? हो, म्हणजे एक्सेसिव्ह केलं तर त्याचा दुष्परिणाम दिसू शकेल. पण अगदी 1 चिमूट दालचिनीची पावडर दिवसभरातून तुम्ही घेतली तर त्याचा काही तोटा नक्कीच होणार नाही. खरं. तसाच एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स आपल्या ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये असतो तो म्हणजे हळद. म्हणजे पी हळद हो गोरी आपण म्हणतो किंवा अगदी जखमांवरती हळद एक अँटीसेप्टिकचं काम करत असते. तसं फॅट बर्नसाठी किंवा फॅट लॉससाठी हळद कशा प्रकारे काम करत असते? हळद जी असते ती अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी युक्त असते, म्हणजे सूज कमी करण्यासाठी. सो जेव्हा जेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स होतोय किंवा आपल्या शरीरामध्ये ऑर्गन्सच्या भोवती जर इन्फ्लमेशन दिसत असेल तर ते कमी होण्यासाठी आपल्याला हळद खूप मदतरूप ठरते. तर दिवसाची सुरुवात करताना गरम पाण्यामध्ये 1 चिमूट हळद, पण नुसती हळद घेतली तर त्यातला जो कर्क्युमिन हा नावाचा जो घटक आहे, जो शरीराला पोषण मूल्य देणार आहे, तो ॲब्झॉर्ब होत नाही. म्हणून अशा वेळेस त्याच्यामध्ये आपण चिमूटभर का होईना मिरी घालायची. कारण का मिरीमध्ये असणारं पेप्रिन आणि कर्क्युमिन हे जेव्हा एकत्र घेतलं जातं तर त्याचं ॲब्झॉर्प्शन चांगलं होतं. तर सकाळची सुरुवात करताना तुम्ही 1 कप कोमट पाणी, त्याच्यामध्ये 1/2 चमचा साजूक तूप किंवा कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल, त्याच्यामध्ये हळद आणि मिरी असा संयोग घेतला तर चरबी जाळायची प्रोसेस वाढायला मदत होईल, अंगावरची सूज कमी होईल, आतड्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि ओव्हरऑल स्किन प्युरिफिकेशनलाही मदत होणार आहे. खरं आहे. आणि बरेचदा ना हळदीचा वापर बरीच लोक सकाळी, जसं तुम्ही म्हणालात, जसं दालचिनीचं किंवा धण्याचं पाणी करून तुम्ही पिऊ शकता. मध, हळद, गरम पाणी आणि लिंबू असं सुद्धा प्यायलं जातं. तर ते उपाशीपोटी पिणं कितपत शरीरासाठी चांगलं आहे? ओके, आता मी आहारशास्त्राच्या दृष्टीने सांगते, आयुर्वेदाच्या दृष्टीने सांगत नाही. बरोबर. तर आहारशास्त्राच्या दृष्टीने मी असं म्हणेन की बाकी सगळे घटक शरीरासाठी पोषण मूल्य देणारे आहेत. पण दिवसाची सुरुवात करताना मध जर आपण घेतला तर मधामध्ये असणारी जी फ्रक्टोज साखर आहे त्याच्यामुळे तुमच्या रक्तातल्या साखरेवर परिणाम होऊ शकतो आणि ती कमी जास्त होऊ शकते. तर तुम्ही बाकी सगळं संयोग घ्या पण मधाचा वापर टाळावा. ओके, खरं आहे. आणि आपण हे करत असतो बरेचदा आणि ह्याचा शरीरावरती परिणाम भविष्यात कसा होईल याचा आपण विचार नाही करत. राईट. सो आता आपण जेव्हा हळद म्हणतोय, हळद जसं महत्त्वाचा एक भाग झाला तसं सगळ्या पदार्थांची चव वाढवण्याचं काम आणि ज्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे असं म्हणजे मीठ. तर मिठाबाबत सुद्धा अनेक गोष्टी आहेत. जसं सैंधव मिठाबद्दल, पिंक सॉल्टबद्दल बोललं जातं, रॉक सॉल्टबद्दल बोललं जातं. तर एकंदरीतच कुठलं मीठ शरीरासाठी चांगलं आहे आणि एकंदरीतच फिट राहण्यासाठी कितपत मीठ वापरलं पाहिजे? ओके, तर आपल्याकडे पूर्वीपासून चवीपुरतं मीठ अशीच म्हणायची प्रथा होती. म्हणजे चव योग्य लागेल एवढंच मीठ खाणं अपेक्षित आहे. पण मग तळलेले चमचमीत जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह पीठ आपल्या पोटामध्ये जाऊ शकतो. आणि मीठ हे नुसतं त्या स्वरूपात जात नाही, तर आपण काही बेकरीचे पदार्थ वापरत असतो त्याच्यामध्ये पण मीठ वापरलेलं जातं. तर असं जे मीठ आहे ते आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतं, कारण का त्याच्यामुळे BP वाढणं किंवा हृदयावर अतिरिक्त ताण येणं हा दिसायला लागतो. सो हा धोका होऊ नये
म्हणून आहारातून अतिरिक्त मीठ असणारे पदार्थ म्हणजे बेकरीचे पदार्थ, बिस्किट्स, लोणची, पापड असे जे पदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये थोडं जास्त मीठ वापरलं गेलं ते आपण कमी प्रमाणात घेणं आपल्या शरीरासाठी योग्य असेल. आणि दुसरा तुझा प्रश्न होता की मीठ कुठलं वापरावं, तर पहिली गोष्ट आयोडीनयुक्त मीठ वापरणं गरजेचं आहे. कारण का आयोडीनची कमी झाली तर तुमच्या थायरॉइड ग्रंथीवर त्याचा दुष्परिणाम दिसायला लागतो. तुमची चयापचयाची प्रोसेस कमी होणार आहे, स्लो होणार आहे आणि अतिरिक्त चरबी साठ्याचा धोका होऊ शकेल. त्यामुळे तुमच्या रोजच्या आहारामध्ये आयोडीनयुक्त मीठ घ्यावं. आणि तुम्ही कधीतरी तुमच्या आहारामध्ये एखाद्या खाण्यामध्ये रॉक सॉल्ट किंवा सैंधव याचा वापर करू शकता. खरं आहे, म्हणजे आपण बरेचदा सर्रास एक ट्रेंड आहे म्हणून ते रॉक सॉल्ट किंवा पिंक सॉल्ट वापरतो, पण योग्य प्रमाणात आणि योग्य विचारपूर्वकच ती गोष्ट वापरली गेली पाहिजे. तसंच एक वेगळा ट्रेंड सध्या मोठ्या प्रमाणात आहे, तो म्हणजे मोरिंगा पावडर, राईट? किंवा त्याचबरोबर पुदिन्याची पावडर किंवा कोथिंबिरीची पावडर, अशा अनेक गोष्टी सध्या आहेत की ज्याचा आपण सर्रास वापर करतो, पण ते शरीरासाठी कितपत चांगलं असतं? वेट लॉसच्या दृष्टिकोनातून तुम्ही याकडे कसं बघता? ओके, सो मोरिंगा पावडर ही जी आहे याच्यामध्ये उत्तम प्रकारचं बीटा कॅरोटीन, अँटीऑक्सिडंट भरपूर मिळतील, शरीरासाठी जीवनसत्व भरपूर मिळणार आहेत, तर आपण त्याचा वापर नक्की करू शकतो. पण मोरिंगा पावडरच फक्त सकाळ दुपार संध्याकाळ असं न घेता आपण शेवगारी शेंगांचा वापर भाजी म्हणून करावा किंवा शेवगारी शेंगांचा पाल्याचा वापर करून भाजी बनवावी, पराठे बनवावेत, जेणेकरून तुमच्या पोटामध्ये फायबर जाईल आणि ते सेम बेनिफिट मिळायला मदत होईल. दुसरा प्रश्न तुझा असा होता की तुमच्या आहारामध्ये तुम्ही वेट लॉसच्या दृष्टीने काय तुमचा विचार आहे, तर मोरिंगा किंवा पुदिना किंवा कोथिंबीर ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये क्लोरोफिल नावाचा जो घटक आहे तो शरीरासाठी खूप मदतरूप ठरू शकतो. सो हिरवा रंग. सो आपल्या आहारामध्ये आपण पालेभाजीच्या स्वरूपामध्ये आपण नक्की घेऊ शकतो किंवा त्याच भाज्या आपण वापरून पराठे करू शकतो, वड्या करू शकतो. आपल्याकडे कोथिंबिरीची वडी, पालकाची वडी करायची पद्धत आहे, पण ती जी वडी आहे ती तेलात तळून नाही घ्यायची आहे, कारण का त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह ऑइल आपल्या पोटात जाणार आहे. पण चवीमध्ये बदल होईल, रुचीमध्ये पालट होईल आणि आपल्याला व्हरायटी, जेवढी डायव्हर्सिटी ऑफ टेस्ट आपल्याकडे असेल तेवढं आपल्याला पोषणमूल्य जास्तच मिळणार आहे. खरी गोष्ट आहे. जसं तुम्ही म्हणालात की मोरिंगा पावडर ही शेवगाच्या पावडर आहे किंवा शेवग्याच्या पाल्याची, हे जेव्हा बरेचदा घरी सांगितलं जातं तेव्हा त्यांचं होतं अरे हे तर आपण करतोच की, आपण डाळीत शेंगा टाकतो, आपण त्याची भाजी करतो किंवा पाल्याची भाजी करतो, पण आपण जसं तुम्ही म्हणालात की त्यात पण जर डायव्हर्सिटी असेल, वैविध्यता असेल, तर तितकी आपली चव. एक्झॅक्टली, खरं आहे. आता जेव्हा वेट बद्दल बोललं जातं तेव्हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे तेल. तेल कुठलं वापरलं पाहिजे, तेल वापरलंच नाही पाहिजे का, एअर फ्राय मध्ये गोष्टी केल्या पाहिजेत का, तर त्याकडे तुम्ही कसं बघता? ओके, सो आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा 1 ग्रॅम फॅट घेतो तेव्हा आपल्याला 9 कॅलरीज मिळतात. बरोबर. तर हा रेशो आपण लक्षात ठेवायला पाहिजे. सो आपण जर खूप अतिरिक्त तेलाचा वापर करत असू आणि मग ते नुसतं तेल म्हणजे तळायचं तेल किंवा पोळ्यांना लावलेलं तेल असेल, भाज्यांमध्ये एक्सेसिव्ह घातलेलं तेल असेल किंवा बेकरीच्या पदार्थांमध्ये असणारं तेल असेल, तर हे सगळे पदार्थ म्हणजे फरसाण असेल, नमकीन असेल, तर ह्या सगळ्यांमध्ये एक्सेसिव्ह तेल गेलं तर शरीराचा नियम हा आहे जे काही एक्सेसिव्ह आहे ते चरबीमध्येच रूपांतरित होईल. बरोबर. ओके, सो हे आपल्या शरीरासाठी घातक असू शकेल, तर ते आपण कमीत कमी घेणार आहोत. मग तेलाच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की रिफाईंड तेल आपण कमीत कमी खावं आणि फिल्टर ऑइल किंवा कोल्ड प्रेस पद्धतीने काढलेलं ऑइल किंवा आपल्याकडचं घाण्यावरचं तेल जे ट्रॅडिशनल आहे ते वापरू शकतो. कारण का रिफाईंड ऑइल हे खूप कालावधीसाठी टिकू शकतं. बरोबर. म्हणजे त्याच्यावर खूप प्रोसेस झालेली आहे. सो मी असं म्हणेन की फिल्टर ऑइल, मग त्याच्यामध्ये पण बऱ्याच वेळा प्रश्न येतात की कुठलं ऑइल वापरावं, तर मी म्हणेन की लोकल आपल्या भागामध्ये जे बनतंय, शेंगदाणा असेल किंवा सूर्यफूल असेल किंवा सोयाबीन असेल, तर आपण अशी वेगवेगळी तेलं वापरू शकतो. परत तुपाबद्दल पण प्रश्न येतो की तूप खावं का. मी पुढचा प्रश्न तोच विचारणार होती की तुपानं रूप येतं असं म्हणतात. तुपानी रूप येतं, पण मर्यादा, संयम हा खूप महत्वाचा आहे. सो नॉट मोर दॅन 2 टीस्पून आपण दिवसभरामध्ये तुपाचा वापर करू शकतो. पण मग ती बुलेट कॉफी पिण्याची जी पद्धत आहे की ज्याच्यामध्ये आपण तूप टाकतो,
हा एक ट्रेंड आहे. कॅफीन कॅन ॲक्च्युली ट्रिगर युअर सेंट्रल नर्वस सिस्टीम. यू बिकम अलर्ट. तुम्ही खूप अलर्ट होता, पण तुमचं हार्ट रेट पण अननेसेसरी वाढू शकतो. तुमच्या गटवर पण त्याचा परिणाम होऊ शकतो. कॅफीनमुळे तुमचे जे बॅक्टेरियल लेअर आहे तो कमी होऊ शकतो. तर मी आय डोंट रेकमेंड दॅट. मी तूप पाणी नक्की रेकमेंड करू शकते, पण तूप हे थिजलेलं असतं रूम टेम्परेचरला सुद्धा. सो त्याचा अतिरिक्त वापर होत असेल तर हृदयासाठी तो धोका असू शकतो. त्यामुळे अतिरिक्त वापर करायचा नाही आहे. म्हणजे एक जनरल ट्रेंड बघितला की ऑलिव्ह ऑइल हे शरीरासाठी चांगलं आहे म्हणून मग आम्ही त्याच्यामध्येच तळतोय. नॉट रेकमेंडेड. ऑलिव्ह ऑइल हे रॉ फॉर्ममध्ये खाण्यासाठी योग्य आहे. कारण का प्रत्येक ऑइलचा बॉइलिंग पॉइंट वेगवेगळा आहे, तर त्यानुसार बदल केला गेला पाहिजे. म्हणजे हा विचार कधी आपण करत नाही. तुपामध्ये तळण करणं, कारण का तुपाचं ऑलरेडी तो स्मोकिंग पॉइंटला आलेला आहे, तर त्याचा लगेच धूर निघतो. बरोबर. तर ते अवॉइड करूयात. त्याच्याऐवजी नुसतं तूप आपल्या आहारामध्ये तुमच्या भातावर, पोळीवर, भाकरीवर तुम्ही नक्की घेऊ शकता. राईट. तसाच एक मेजर पॉईंट जो आपल्या डोळ्यासमोर येतो वेट लॉसच्या बाबतीत, की मला आता वजन कमी करायचंय किंवा जसं आपण म्हटलं की फॅट बर्न करायचंय, मी ग्रीन टी पिणार, त्याच्या व्यतिरिक्त चहा आणि इतर सगळे प्रकार आहेत ते मी बंद करणार. याकडे तुम्ही कसं बघता? ओके. ग्रीन टी इज रिच सोर्स ऑफ अँटीऑक्सिडंट्स. राईट. सो यू कॅन कन्झ्युम इट. पण अतिपरिचयात अवज्ञा. कारण का तुम्ही अति घेतलं तर तुमचं आयन ॲब्झॉर्प्शन कमी होईल, तुम्हाला परत एकदा गट फंक्शनिंग नीट होणार नाही आहे. सो कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन कमी होऊ शकतं. त्यामुळे दिवसभरातून नॉट मोर दॅन 2 cups ऑफ ग्रीन टी इज रेकमेंडेड. ते पण मी असं म्हणेन की ग्रीन टी हा लिव्सच्या रूपात आणावा. अच्छा. ओके. टी बॅगच्या रूपात आणू नये. कारण का त्या टी बॅगमध्ये असणारं जे मायक्रोप्लास्टिक आहे ते गरम पाण्यात टाकू तेव्हा आपल्या पोटात जाणार आहे आणि इट कॅन कॉज कॅन्सरोजेनिक प्रॉपर्टीज. इट हॅज गॉट कॅन्सरोजेनिक प्रॉपर्टीज. तर ती रिस्क आपण ठेवू नये. हिरवी चहाची पानं आणून त्याच्यामध्ये दालचिनी असेल किंवा धने असतील किंवा आलं असेल ह्याचा समावेश करून ते उकळून आपण ॲज अ ग्रीन टी पिणार असू तर आय विल रेकमेंड दॅट. राईट. मग हे जे आलं आहे, तुम्ही आल्याचा उल्लेख केला, जो चहामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे, अद्रकीच्या आहे, तर आल्याला सुद्धा खूप वेट लॉसच्या दृष्टिकोनातून किंवा मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. अगदी. आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत. आल्यामध्ये असणारं जे ऑइल आहे त्याच्यामुळे अंगावरची सूज कमी होते, सांध्याची ठणक कमी होते. म्हणून आपल्याला आल्याचा वापर, आपण पूर्वजांनी आपल्याला सांगितलं गेलं की आलं घालून पाणी प्यावं, किंवा आपल्याकडे ताक असेल तर त्याला पण आपण आलं खिसून लावतो, ज्याला मठ्ठा असं म्हणतात, जे इट इज अ गुड प्रोबायोटिक. सो आल्याचा वापर आपण आपल्या आहारामध्ये नक्की करावा. ऑटोइम्युन कंडिशनमध्ये, ज्याच्यामध्ये आपण म्हणूयात की रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल किंवा संधिवाताचे काही प्रकार असतील, तर आलं हा खूप फायदेमंद ठरू शकणारा घटक आहे. त्याचा समावेश आहारामध्ये नक्की करा. बरोबर. आणि मग चहाच्या बाबतीत जर आपण म्हणायचं झालं तर हर्बल टीज पण आलेत, म्हणजे जसं गोकर्णाचा आपण चहा म्हणतो, फुलांचा चहा. तर ते ट्रेंड म्हणूनच त्याकडे बघावं की खरंच ते ओव्हरऑल शरीरासाठी? नाही, ते शरीरासाठी अगदी फायदेमंद आहेत. त्याचा वापर आपण नक्की करावा, कारण त्याच्यापासून मिळणारे जे घटक आहेत त्याच्याने खूप शरीरामध्ये शरीर शुद्धीकरणाची प्रोसेस होतीये, मेटाबॉलिक रेट वाढायला मदत होतोय. तर आपण त्याचा वापर नक्की करू शकतो. आणि हा ट्रेंड आपल्याकडे आधीपासूनच होता. गोकर्णाचा म्हणजे फुलांचा वापर किंवा जास्वंदीच्या फुलांचा वापर, मोगऱ्याच्या फुलाचा वापर. पूर्वी डोहाळ जेवणाच्या वेळेस सुद्धा असे ट्रेंड होते की मोगऱ्याचं पाणी तिला दिलं जायचं, कारण मन शांत होतं आणि कुलिंग इफेक्ट आहे. सो हे आपल्याकडे पूर्वीपासून आहे. पूर्वी म्हणजे माठामध्ये पाणी भरून ठेवणं आणि मग त्याच्यामध्ये ही सुगंधी फुलं घालणं, जेणेकरून डिफ्युज्ड वॉटर आपल्याला मिळू शकेल. बरोबर. पाण्याचा फ्लेवर, त्याला फ्लेवराईज होईल. सो मल्टिपल बेनिफिट्स आहेत त्याचे. खरं आहे. आणि तुमच्याकडे सुद्धा अशी अनेक उदाहरणं येत असतील, म्हणजे तुम्ही आता स्पोर्ट न्यूट्रिशनिस्ट आहात, तर ॲथलीट किंवा स्पोर्ट्समॅन जे आहेत त्यांचा काही आहार वेगळा असतो का, किंवा अशा लोकांनी घरगुती आहार घेऊन किंवा घरगुती डाएट करून सुद्धा ते विदाऊट सप्लिमेंट स्वतःला फिट ठेवू शकतात का? ओके. आता स्पोर्ट्सच्या दृष्टीने ना आहार वेगवेगळा असतो. म्हणजे रॅकेट स्पोर्ट्सचा आहार वेगळा आहे, कुस्तीच्या जे प्लेयर्स आहेत त्यांचा आहार वेगळा आहे. मी स्वतः प्रो कबड्डी लीगची डायटिशियन होते. सो आमचा कबड्डी प्लेयरचा आहार वेगळा असतो.
सो स्पोर्ट्सनुसार त्याच्या शरीराच्या ज्या काही हालचाली होतात त्याच्यानुसार त्याच्या रिक्वायरमेंट्स बदलतात, प्रथिनांच्या रिक्वायरमेंट्स बदलतात आणि त्या पद्धतीने आहार केला जातो तयार. ओके. पण सप्लिमेंट हा जो अर्थ आहे ना, सप्लिमेंटचा अर्थ असा आहे की इट इज कॉम्प्लिमेंटरी टू द फूड. म्हणजे तुमचा बेसिक आहार तुम्ही व्यवस्थित घ्या, रिप्लेस नाही व्हायला पाहिजे. तो व्यवस्थित घ्या, मग गरज वाटली तर तुम्ही ॲडिशन करा. बरोबर. पण आपल्याकडे आता टेंडन्सी अशी आहे की तुम्ही हे खाणं बंद करा, त्याच्याऐवजी हे प्या, हे करू नका. राईट. सो मील रिप्लेसमेंट्स आर नॉट रेकमेंडेड. सप्लिमेंट्स, कॉम्प्लिमेंटरी फूड्स विच विल एन्हान्स ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिशन आर रेकमेंडेड. बरोबर. आपल्या फ्रीजमध्ये आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारची फळं भरत असतो. या फळांचा किती मेजर रोल असतो आपल्या एकंदरीतच वेट मॅनेजमेंटसाठी किंवा वजन कमी करण्यासाठी, किंवा कुठली फळं जर तुम्हाला फॅट लॉस करायचं असेल तर आपण आपल्या आहारात ठेवली पाहिजे? ओके. सो आता मी असं म्हणेन की काही फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे. म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स ही एक कंपॅरिझन आहे ग्लुकोज बरोबर केलेली. बरोबर. सो मग काही फळं जर आपल्याला एक्सेसिव्ह शुगर त्या वेळेपुरती देत असतील तर परत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की शरीराचा नियम हाच आहे की जे एक्सेसिव्ह आहे ते चरबीमध्ये रूपांतरित होईल. सो तेल खाल्लं एक्सेसिव्ह असेल, चरबीमध्ये रूपांतरित होईल. फ्रक्टोज म्हणजे जी फ्रूटमधली शुगर आहे ती एक्सेसिव्ह झाली की ती चरबीमध्ये रूपांतरित होते. त्यामुळे एक्सेसिव्ह फळं नाही खायची आहेत. दिवसागणिक आपण आहारामध्ये 2 फळं सकाळ किंवा संध्याकाळ अशी खाऊ शकतो. ती त्या स्वरूपात खावीत, चावून खावीत. फळांचे ज्यूस काढू नये. फळांचे ज्यूस काढल्यामुळे त्याच्यातलं जे रफेज आहे ते आपण बाहेर टाकणार आहोत, त्याचा दुष्परिणाम होईल. तर तसं न करता आपण फळं ही त्या स्वरूपात चावून खाल्ली, मॅस्टिकेशन केलं, चर्वण केलं, लाळ मिसळली गेली तर पचन चांगलं होईल आणि त्याचा फायदा जास्त होईल. भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स मिळतील, चांगलं रफेज मिळेल, ज्याच्यामुळे आपलं गट चांगलं राहील, आपली स्किन चांगली राहील. बरोबर. आणि जी व्हायटमिन सी देणारी जी फळं आहेत म्हणजे लिंबू, संत्र वगैरे, म्हणजे असं म्हटलं जातं की ही फळं जास्त मेजरली तुम्ही खायला पाहिजे. सिट्रस फ्रुट्स, कारण त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहे. व्हायटमिन सी हे मी असं म्हणेन की तुमच्या त्वचेसाठी, तुमच्या केसांसाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. सो ज्यांना कोणाला चांगले केस पाहिजे, ज्यांना कोणाला चांगली त्वचा पाहिजे, त्यांच्या आहारामध्ये जीवनसत्व क असणारी फळं ही म्हणजे उदाहरणार्थ पेरू असेल, संत्र असेल, मोसंब असेल, स्ट्रॉबेरी असेल, ह्याचा वापर नक्की केला गेला पाहिजे. व्हेरी ट्रू. म्हणजे आपल्या फ्रीजमध्ये ह्या गोष्टी असतात आणि या गोष्टी पूर्वपार आपण करत आलेलो आहेत, पण आजच्या पिढीपर्यंत त्या पोहोचवणं पण खूप गरजेचं आहे. म्हणजे रादर दॅन बाहेरचे आपण प्रीपॅक ज्युसेस आणतो ज्याच्यामध्ये एक्सेसिव्ह शुगर असते. बरोबर. आता बरेचदा असं होतं मॅम की आपल्याला प्रत्येकाला जेवणानंतर काहीतरी पिण्याची सवय असते, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण सोलकढी असेल किंवा ताक असेल, तर या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल हेल्थ किंवा वेट फिट ठेवण्यासाठी किंवा मॅनेज करण्यासाठी कितपत योग्य आहे? अगदी सोलकढी असेल किंवा ताक असेल तर त्याच्यापासून आपल्याला फायदाच होणार आहे. ताकामुळे किंवा मठ्ठा प्यायला तुम्ही त्याच्यामध्ये आलं वगैरे घालून तर तुमचं गट बॅक्टेरिया पण चांगले मेंटेन व्हायला मदत होईल, तर त्याचा फायदा नक्की होईल. पण बऱ्याच लोकांना जेवणानंतर काहीतरी गोड खायची इच्छा होत असते. ओके. तर ते टाळणं अपेक्षित आहे. जेवणानंतर गोड खायची जी इच्छा होती त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या जेवणाच्या वेळा पुढे मागे होत आहेत आणि जेवणामध्ये पुरेसं फायबर नाही आहे आणि प्रथिनं नाही आहे. तर प्रथिनयुक्त आहार असावा, आहारामध्ये डाळी उसळींचा समावेश असावा, रफेज भरपूर असावं, जेणेकरून रक्तातली साखर मेंटेन राहील, संतुलित राहील आणि मग जेवणानंतर गोड खायची इच्छा होणार नाही. कुछ मीठा हो जाए हे ॲब्सोल्युटली नॉट रेकमेंडेड आहे. कारण आपण जे पण काही खातोय त्याचं पचन होऊन शरीरामध्ये साखरच निर्माण होते, त्यामुळे वेगळं मिठा खायची गरज नाही आहे. खरी गोष्ट आहे. आणि आपल्या भारतीय एकंदरीत आहारामध्ये बरेचदा आपल्याला आपण फोडणी देतो बऱ्याच गोष्टींना, त्याच्यामध्ये पण बरेचदा तेल वगैरे वापरलं जातं. मग ते फोडणी दिलेले पदार्थ जे आहेत ते शरीरासाठी किंवा त्याच्यात वापरलेलं जे तेल आहे ते शरीरासाठी उपयुक्त ठरतं की नाही? हो, अगदी. फोडणीचा अर्थ असा होतो की त्याची चव वाढवेल. मग त्याच्यामध्ये कढीपत्ता असेल, मेथ्या असतील, उडदाची डाळ असेल, मोहरी असेल, हिंग असेल, हे सगळे पचनाला सुलभ करण्याचे पदार्थ आहेत. त्यामुळे त्याचा वापर आपण नक्की करावा. आणि पण परत एकदा कढीपत्त्याविषयी असं असतं ना की कढीपत्ता तोंडात येतो म्हणून सगळी लोक बाहेर काढून ठेवतात. तर कढीपत्ता हा क्रोमियम युक्त असतो, फायबरयुक्त असतो. क्रोमियमचा फायदा काय होतो की तुमचं इन्सुलिन सिक्रेशन चांगलं व्हायला मदत होते.
सो कढीपत्त्याची चटणी असेल किंवा कढीपत्ता तुमच्या भाज्यांमध्ये, चटण्यांमध्ये, कोशिंबिरीमध्ये नक्की वापरावा आणि त्याच्यामुळे तुमच्या रक्तातली साखर मर्यादित राहायला मदत होणार आहे. खरं आहे. आणि आता बरेचदा अनेक लोक असं म्हणत असतात की मी घरचंच खातोय पण तरी पण माझं वजन वाढतंय किंवा तरी पण काही त्याच्यामध्ये परिणाम होताना दिसत नाही, असं का होतंय? म्हणजे असं होतं कारण पोर्शन साईज कंट्रोल माहिती नसतो. पोर्शन कंट्रोल करणं गरजेचं आहे. ताटाच्या अर्धी बाजू आपल्या आहारामध्ये रफेज असणं गरजेचं आहे. सो ते रफेज म्हणजे शिजवलेली भाजी आणि कच्ची भाजी. बरोबर. आपल्या ताटामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला भाजी आवडली की आपण 4 पोळ्या खातो, भाजी नाही आवडली की आपण एकच पोळी खातो. सो म्हणजे कर्बोदकांचं प्रमाण वाढतंय. ओके, सो आपल्याला कर्बोदकांचं प्रमाण मर्यादित ठेवायचं आहे. डाळ, उसळ, पनीर, नॉनव्हेज खात असेल तर चिकन किंवा मासे ह्याचा समावेश करायचा आहे आणि भाज्यांचा समावेश करायचा आहे, जेणेकरून पोट भरल्याची भावना निर्माण होईल, रक्तातली साखर मेंटेन राहील आणि परत परत क्रेविंग होणार नाही. आणि आपली जी भारतीय तृणधान्य आहेत म्हणजे नाचणी आहे, बाजरी आहे किंवा त्याच्या भाकऱ्या विरुद्ध आत्ताचे जे नवीन ट्रेंड आलेले आहेत, ओट्स आहेत किंवा इतर जे तृणधान्य आहेत की जे भारतात पिकत नाही पण ते त्याच्या भाकऱ्या किंवा त्याचे पदार्थ खाण्याचं खूप मोठ्या प्रमाणात म्हटलं जातं, तर हे पदार्थ पचण्यासाठी कितपत योग्य असतात आणि काय? आता हे जे तृणधान्य म्हणतो, तृणधान्य म्हणजे काय? आपल्याकडची ज्वारी, बाजरी, नाचणी ही सगळी तृणधान्य आहेत. वरई तृणधान्य, मिलेट आहे ते. त्याच्यामध्ये प्रोटीन जे आहे ते नाही आहे. ओके, सो जे प्रोटीन नाही आहे ते कुठलं प्रोटीन नाही आहे, ते ग्लुटीन नाही आहे. त्यामुळे तू जर ह्या भाकऱ्या बघितल्यास त्या चिकट नसतात. जो गव्हाला चिकटपणा आहे तो ग्लुटीनमुळे असतो. त्यामुळे मग त्या पचायला सोप्या आहेत, त्याच्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते, रक्तातली साखर जास्त कालावधीसाठी मेंटेन होते. तर ह्या भाकऱ्या आपण नक्की खाऊ शकतो किंवा ह्या धान्यांचा आपण रवा काढून त्याचे पदार्थ बनवू शकतो. उदाहरणार्थ इडली असेल, नाचणीचा रवा काढून त्याची इडली बनवली किंवा डोसा बनवला, घावन बनवलं, हे आपण नक्की करू शकतो. ह्याचा फायदा भरपूर होणार आहे. ही जी धान्य आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम, सेलेनियम, मॅग्नेशियम, झिंक यासारखे मिनरल्स म्हणजे क्षार पण भरपूर आहेत. त्याचा फायदा पण खूप होईल. सो आपल्या आहारामध्ये जेवढी व्हरायटी तेवढं पोषण जास्त चांगलं. मग ओट्सच्या बाबतीत तुमचं काय मत? ओट्स आपण आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो पण ओट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स थोडा जास्त आहे, तो रक्तातली साखर थोडी वाढवतो. अच्छा. त्यामुळे मी असं म्हणेन की ओट्सच्या ऐवजी आपण राजगिरा आहे, पफ्ड राजगिरा, फोडलेला लाही किंवा ज्वारीच्या लाह्या, साळीच्या लाह्या ह्याचाही वापर आपण करू शकतो. म्हणजे तुम्ही आठवड्यातून रोज ओट्स खाण्याच्या ऐवजी तुम्ही ही व्हरायटी वापरा. कारण ते थोडंसं खाल्लं तरी एकदम पोट भरल्यासारखं वाटतं. आपल्याकडे लक्ष्मीपूजनाला आपण साळीच्या लाह्या वापरतो, नागपंचमीला किंवा या श्रावणामध्ये आपण सगळ्या ज्वारीच्या लाह्या वापरतो. ज्वारीच्या लाह्या पण पचनासाठी खूप चांगल्या आहेत, त्याचा वापर आपण नक्की करू शकतो. राईट. आणि वेट लॉससाठी ना आपल्या फळभाज्यांना खूप आपण म्हणजे असं फोकसमध्ये ठेवतो. त्याच्यामधला दुधीचा रस प्यायचा आणि त्यानंतर तुमचं वजन हे होतं, पण बरेचदा तो कडू निघाला तर त्याचा शरीराला अपायही होतो. काय म्हणजे नेमकं दुधी खावा की नाही खावा? नाही, मी असं म्हणेन की भाज्या हा महत्वाचा घटक आहे आपल्या आहारामधला. कारण का जो आपला रफेज तंतुमय पदार्थ, ज्याला मराठीमध्ये तंतुमय पदार्थ म्हणतात, ज्याच्यापासून चोथा मिळतो, या चोथ्यामुळे एक पहिली गोष्ट आतड्यांची हालचाल व्यवस्थित व्हायला मदत होते. आतड्यांची हालचाल व्यवस्थित झाली तर कॉन्स्टिपेशन सारखा रोग होणार नाहीये. दुसरी गोष्ट रक्तातली साखर मेंटेन राहते. तिसरी गोष्ट पोट भरल्याची भावना निर्माण होते. तो तुम्ही क्वांटिटी कमी करता, तुम्ही एवढं खाणार नाही, तुम्ही कमी खाऊ शकाल, जेणेकरून तुमचं वेट लॉस व्हायला मदत होईल, फॅट लॉस व्हायला मदत होईल. सो आहारामध्ये मी असं म्हणेन दुधी भोपळा म्हणजे हे सगळे गोड्स, लाल भोपळा, दुधी भोपळा, तोंडलं, दोडका ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत, कारलं, ह्या भाज्या खूप पौष्टिक आहेत, त्यांनी आपल्या आहारामध्ये फायदेच होणार आहेत. पण मग ते शिजवून खावं, व्यवस्थित शिजवून खावं. रस करून, कुठल्याही पदार्थाचा रस करून खाण्याची गरजच नाही. आपल्याला दात दिलेत, आपल्याला जीभ आहे, आपल्याला लाळ निर्मिती होते, त्यामुळे चरवण करणं गरजेचं आहे. सो अशा भाज्या तुम्ही वाफवून त्याच्यामध्ये दही घालून त्याचा रायता बनवू शकता. लाल भोपळा, तोंडलं, दोडका ह्या सगळ्या भाज्या तुम्ही नक्कीच वाफवून त्याचे मस्त भरीत करू शकता, जेणेकरून एक व्हरायटी ऑफ फूड निर्माण होईल. दुसरी गोष्ट, तुम्ही त्या भाज्यांचं भाज्या शिजवून त्याच्यामध्ये पीठ घालून त्याचे पराठे करू शकता. तिसरी गोष्ट, तुम्ही भाज्या शिजवून त्याचं सूप जे न गाळता तुम्ही रोज घेऊ शकता, जेणेकरून फायबर जास्त जाईल. बरोबर. म्हणजे जसे भाजी आपल्याला मिळतेय त्या भाज्यांचं कापून प्रॉपर फोडणी देऊन त्याच्यावरती थोडक्यात संस्कार करून ते तुम्ही पोटामध्ये घाला, रादर दॅन आपण जस्ट त्याचं ज्यूस काढतोय आणि ते फक्त उपाशी पोटी पितोय आणि वजन कमी होतंय.
अशा भ्रमामध्ये असं नाही करायचंय. कुकिंग प्रोसेस ह्याला खूप महत्व आहे. म्हणजे आपल्याकडे फक्त आपण असं म्हणतो का की आम्ही अन्न नुसतं भाजतोय, नाही. म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये फक्त ग्रिल करणं एवढंच असतं. आपल्याकडे वाफवणं आहे, उकडणं आहे, परतवणं आहे, सॉते करणं आहे, प्रॉपर अगदी शिजवणं आहे. सो असे व्हरायटी केली ना की टेक्स्चरमध्ये पण फरक पडतो. जेवढा टेक्स्चरमध्ये फरक पडेल तेवढं परत एकदा लाळ निर्मिती चांगली होणार आहे आणि पचन चांगलं होणार. खरं. आणि एकंदरीत गट हेल्थ व्यवस्थित असेल, तुमचे प्रॉपर मोशन्स आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी झाल्या की तुमच्या वेटवरती पण अर्थातच त्याचा परिणाम होताना दिसेल. अगदी आता आपण उत्तरार्धात येतोय, तर आपल्या गृहिणी आहेत किंवा आपल्या वर्किंग वुमन आहेत, त्यांना जर तुम्हाला काही टिप्स द्यायच्या असतील त्यांच्या वेट मॅनेजमेंटमध्ये, बाहेर कुठेही न जाता घरच्या घरी तुम्ही या गोष्टी फॉलो करा, तुम्ही सॉर्टेड राहाल, तर तुम्ही काय द्याल टिप्स? सकाळची सुरुवात करताना मी असं म्हणेन की तुमच्या आहारामध्ये प्रथिनयुक्त अन्नपदार्थ असणं गरजेचं आहे. सर तुम्ही जर उकडलेली कडधान्य खाऊ शकलात किंवा तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर अंड्यातलं पांढरं आहे त्याचा वापर करू शकलात किंवा तुम्ही दही ह्याचा वापर करू शकलात तर त्याचा फायदा तुम्हाला असा होईल की प्रथिनं मिळायला मदत होईल. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा असं दिसून येतं की गृहिणींमध्ये आयर्नची कमी असते. बरोबर. सो शक्यतो भाज्या करताना, पालेभाज्या करताना लोखंडी कढईत किंवा तव्यात कराव्यात. त्याच्यावर लिंबू पिळावं म्हणजे ॲब्झॉर्प्शन चांगलं व्हायला मदत होईल. जेवढं लोह मिळेल चांगलं तेवढं ॲनिमिया कमी होईल आणि रक्त आपलं जर योग्य प्रमाणामध्ये हिमोग्लोबिन असेल त्याच्यामध्ये तर कॅलरी बर्निंग कपॅसिटी वाढवायला मदत करतं. अच्छा. ओके. सो ते करू शकतो. जेव्हा गोड खायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही काळ्या मनुका, सुकं अंजीर किंवा खजूर ह्याचा वापर करा, जे नॅचरल स्वीटनेस देणार आहे, आणि फळांचा वापर करा. तर हे 3 बदल जरी तुम्ही केलेत आणि एक्सरसाइज केला तर खूप फायदा होईल. मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनी हे जे वेगवेगळे टप्पे असतात आयुष्यातले त्याचा मनमुराद आनंद घेतला पाहिजे. आणि तो आनंद घेण्यासाठी आपल्या शरीरामध्ये योग्य स्नायूंचं वजन असणं गरजेचं आहे. जेवढं स्नायूंचं वजन चांगलं तेवढं डायबिटीस किंवा ब्लड प्रेशरचा धोका कमी, कॅन्सरचा धोका कमी हे आहे. त्यामुळे रोज किमान 40 मिनिट्स एक्सरसाइज करावा. एक्सरसाइजमध्ये पण तुम्ही योगा करू शकता, कार्डिओ एक्सरसाइजमध्ये चालणं, धावणं, पळणं, स्विमिंग यासारखे व्यायाम करू शकता आणि वेट ट्रेनिंग, रेझिस्टन्स ट्रेनिंग ह्यासारखे व्यायाम करू शकता. म्हणजे आहाराबरोबर व्यायाम पण तितकाच गरजेचा आहे. त्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्या आपल्याला फिट आणि जसं आपण म्हणतो की फॅट बर्न करण्यासाठी आपल्याला खूप मदत करतात. मॅम, खरंच म्हणजे खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून, कारण हे प्रश्न आपल्या मनात असतात पण आपण ते फार विचारायला जात नाही, किंवा जेव्हा आपण सो कॉल्ड व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ओपन करतो तेव्हा अनेक गोष्टी आपल्याला कळतात आणि आपण ब्लाइंडली ती गोष्ट फॉलो करायला लागतो, पण त्याचा प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि विपरीत परिणाम. अगदी. मध्यंतरी मी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर असं वाचलं होतं की पनीर फूल नावाचा एक घटक आहे, हर्ब आहे, त्याचा वापर करावा म्हणजे तुमची रक्तातली साखर मेंटेन राहील. मी असं म्हणेन की त्याचा वापर तुम्ही नक्की करा, पण तेव्हा तो वापर करताना तुमच्या आहारामध्ये कर्बोदकांचं प्रमाण कमी ठेवा, तंतुमय पदार्थांचं प्रमाण वाढवा, प्रथिनयुक्त आहार घ्या आणि व्यायाम करा, तर सगळ्या गोष्टी होणार आहेत. फक्त एकच उपाय करतोय मी आणि मग माझी रक्तातली साखर मेंटेन होईल का, तर असं होणार नाही. खरी गोष्ट आहे. आणि खरं खूप खूप धन्यवाद मॅम. आपल्या ह्या स्वयंपाकघरातल्याच गोष्टी आहेत आणि या कधी आपण इतक्या डोळसपणे पाहतच नाही आणि आपण गो विथ द फ्लो अशा ह्याच्यामध्ये जातो. पण खूप धन्यवाद, तुम्ही या सगळ्या गोष्टींबद्दल आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं. आणि नक्कीच माझ्या या सगळ्या सखींना माझ्याकडनं सुद्धा हेच सजेशन असणार आहे की या गोष्टी फॉलो करून बघा. आपल्या भारतीय आहारामध्ये आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये पण ती जादू आहे आपल्याला फिट आणि फाईन ठेवण्याची. त्यामुळे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि तुमच्या पण मनात काही प्रश्न असतील ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला सांगा आणि लोकमत सखीला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.